आपण राजांचा राजवाडा पाहिला, वाड्याच्या समोरचा भाग पाहिला, आता वाड्याच्या इकडचा भाग बघतो। हा सर्व गडाचा पुढील भाग आहे, ज्या ठिकाणावरून शिवकालात येणारे गडकरी, गावकरी, किल्लेदार, पहारेकरी आपले राजे सुद्धा रायगडाकडे येताना याच मार्गाने गडाकडे ये जा होत असत। मात्र त्यावेळी राजांना आपल्या बाल्कनीतून गडाचा पुढचा भाग बघायचा आहे। येणारे किल्लेदार, गावकरी, पहारेकरी पाहायचं म्हटलं की राजा बाल्कनीत बसून बघायचे गडाचा पुढील भाग। ही बाल्कनी अष्टकोनाची 8 दरवाजांची आहे। आपल्या राजांना 8 आकडा शुभ प्रिय होता। राण्या 8 होत्या, मंत्री लोक 8 होती, राजमुद्रा पाहिली असेल ती बघा अष्टकोनाची आहे। राजांचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन जे 32 मणाचं होतं ते सुद्धा अष्टकोनाचं बांधून तयार केलं होतं। राजांची राजमुद्रा अष्टकोनाची। राजांना त्यावेळी या बाल्कनीतून 8 गडांचं दर्शन व्हायचं। जवळपास किल्ल्यामध्ये पुण्यामधले असणार किल्ले आपले तोरणा, राजगड एवढ्या लांबचे किल्ले या बाल्कनीतनं पाहायला भेटायचे। आणि आताही वातावरण जर क्लिअर असेल तर गडाच्या इतर मार्गातून सुद्धा ते 2 किल्ले पाहता येतात, तोरणा आणि राजगड। जिथे 26 वर्षे 28 वर्षे जिथे राजे राहिले राजधानी राजगड, तो राजगड सुद्धा रायगडावरून पाहायला भेटतो पूर्णतः। आता इथून आपण समोर जाऊन गडाचा पुढचा भाग आणि त्या पुढच्या भागाची सगळी माहिती घेऊया। समोर जे मिनार आहे त्याची सुद्धा माहिती, ते विटांचं रूम जे आतमध्ये जाऊन तुम्ही बघून आलात त्याची माहिती मी तुम्हाला पुढे सगळ्यांना सांगतो। या मार्गाने